नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नव्यानं सुरू झालेल्या उरण नेरूळ ट्रेनला उरणकरांची चांगलीच पसंती मिळत आहे। मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी उरण ते नेरूळ अशी प्रवास करणारी 750 लोकल मात्र एका महिलेसाठी जीवनदायिनी ठरली आहे। या ट्रेनमध्ये घडलेला एक प्रसंग उरणकरांच्या चांगलाच लक्षात राहिला। मंगळवारी नेहमीप्रमाणे लोकल उरणवरून जाण्यास सज्ज झाली। रोज याच ट्रेनने प्रवास करणारे उरणचे चाकरमानी विद्यार्थी ट्रेनमधून जात असतानाच त्यांना बामणडोंगरी स्टेशनजवळ आल्यानंतर एका महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला। उरणच्या दक्ष प्रवाशांनी तात्काळ घटनेची दखल घेतली। यावेळी आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या उरण हनुमान कोळीवाड्यातील निकिता शेवेकर यांनी पुढाकार घेऊन पाहिले तर एक महिला ट्रेनच्या डब्यात अगदी दरवाजातच उभी होती। प्रसूती वेदनेने ती अक्षरशः किंचाळत होती। महिलेच्या प्रसूतीची वेळ निकट आल्याचं निकिता यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीनं तिथेच असलेल्या काही कॉलेजच्या विद्यार्थिनींची मदत घेतली। प्रसूती काळ सुरू असलेल्या महिलेसोबत तिचा छोटा मुलगा आणि पती देखील होते। महिलेचा पती आपल्या गरोदर पत्नीला नेरूळच्या मीनाताई हॉस्पिटलला नेत होता। मात्र वाटेतच प्रसूती काळ सुरू झाल्याने पती देखील भांबावला होता। मात्र निकिता शेवेकर यांनी अत्यंत धीरानं परिस्थिती हाताळली। वेदनेनं किंचाळणाऱ्या महिलेभोवती सहप्रवासी मुलींच्या ओढण्या गोळा करून त्यांनी पडदे धरले। काही काळातच या महिलेने एका सुंदर मुलीला धावत्या उरण नेरूळ ट्रेनमध्ये जन्म दिला। कुठलाही अनुभव नसताना त्या महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला निकिता शेवेकर यांनी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सांभाळलं। या दरम्यान त्यांनी त्यांच्या अवघ्या 3.5 आणि 9 वर्षाच्या 2 लहान मुलांना सहप्रवाशांवर सोपवून महिलेला मदतीचा हात दिला। यावेळी उरणचे रहिवासी समीर आश्रित आणि इतर प्रवाशांनी लोकलच्या लोको पायलटला संपर्क साधला। त्यामुळे नेरूळ स्थानकात ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली। रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे। प्रसूती झालेली महिला आणि नवजात बालिका सुखरूप असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।